हे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ही योजना होती, एकीकडे राहिली योजना आणि दुसरीकडे राहिला रोजगार. योजना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण द्यायचं होतं. प्रशिक्षण दिल्याच्या नंतर त्यांना रोजगार द्यायचा. आता ही योजना जर चालू ठेवायची जर म्हटलं आपण, त्याच्यानंतर आज समजा एका मुलाने एका शाळेवर त्या योजनेअंतर्गत काम केलं किंवा प्रशिक्षण घेतलं, तो पुढे घेईल, पुढे दुसरा घेईल, त्याच्यानंतर तिसरा घेईल, त्याच्यानंतर चौथा घेईल. 11-11 महिन्यांनी 5 वर्षात समजा 5 जण तयार झाले. पण त्यांना जॉब कुठे देणार आहे, त्यांना रोजगार कुठे देणार आहे? त्या प्रशिक्षणाचा उपयोग काय? म्हणजे ते प्रशिक्षण म्हणजे फक्त वेळ काढूपणा किंवा कुठंतरी आपला मताचा फायदा होईल आणि त्याच्यामध्ये हा गव्हर्नमेंटच्या टॅक्सचा पैसा खर्च होतो. बऱ्याच ठिकाणी जरी प्रशिक्षणार्थ्यांनी चांगलं काम केलं, कारण त्या काळात तुम्ही मला पाहिलं असेल की प्रत्येक शाळेवरच्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आम्ही कामं करा जे करण्यासारखे, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तेवढ्यांना कामं करायला लावले. पण बरेच असे पण आहेत की त्यांची शाळेंची गाठ पण नसेल, मग म्हणजे तो पण एकीकडे तोटा होऊ शकतो. प्रशिक्षण आहे तोपर्यंत ठीक आहे, कारण तिथं प्रशिक्षण द्यायला व्यक्तीच नसेल तर तो दिवसभर बसून तिथं काय करणार आहे? बरोबर आहे ना. त्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं ना, त्याला शिकवायचं नव्हतं, तो शिक्षक म्हणून तिथे गेलाच नव्हता. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सोसायटीमध्ये काय झालं की वाटलं की हा तिथं शिक्षक म्हणून गेलाय, पण तो ऍक्च्युअली तशी गोष्ट नव्हती. आता त्यांना भविष्यात जर रोजगार द्यायचा म्हटलं तर शाळेमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत, समजा बाकीच्या विभागाचा आपण ग्रामपंचायत विभाग असेल किंवा आरोग्य विभाग थोडस लांब ठेवू, पण तुम्ही शाळेशी संबंधित असल्यामुळे मला विचार आहे की त्यांना शाळेमध्ये तुम्ही रोजगार कसा देऊ शकतात का? आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी एक आमचे मुख्याध्यापक खाडे सरांशी बोलणार आहे, कारण त्यांची रिटायरमेंट 1 ते 2 वर्षाच्या आसपास शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी खूप शाळा पाहिल्या, तर खूप शाळांवर काम पण केलंय. त्याच्यामध्ये सर ह्या ज्या बाकीच्या गोष्टी, आता मी सरांशी एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल बोललो, पण तुमच्याशी बोलताना मला की तुमचा जो अनुभव आहे, सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस शाळेवर काम करायला सुरुवात केली एक शिक्षक म्हणून, तेव्हाचा शिक्षक आणि आत्ताचा शिक्षक त्याच्या कामामध्ये किती फरक झालेला आहे? ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेसचा अभ्यासक्रम आणि आताच्या अभ्यासक्रममध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे. कारण का नाही, तो तर अभ्यासक्रम आहे. शिक्षकाच्या कामामध्ये की त्यावेळेस तुम्हाला म्हणजे शाळेमधून गेल्याच्या नंतर काय काम करावं लागायचं आणि आता त्याच्यापेक्षा वेगळं काय करावं लागतंय का तेच काम करावं लागतं? पूर्वी कसं होतं, मी ज्यावेळेस 95-96 सर्व्हिसला लागल्याच्या नंतर ऑनलाईन कामं अजिबात नव्हती. कुठलं मोजकच टापायला यायचं आणि आम्ही आमचं काम करीत असताना आम्ही फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करीत होतो. पण आता हल्ली आमच्याकडे सगळं ऑनलाईन आलेलं आहे. तर कोणती लिंक कधी येणं ती शासनाचं असं म्हणणं असतं की अति तात्काळ ही लिंक भरा, ही लिंक नाही भरली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. याच्यामुळं थोडं विद्यार्थ्यांकडं कधी कधी दुर्लक्ष होतं. तर शहरातली जे मुलांना शिकवतो त्याच्यापेक्षा दर्जेदार शिक्षण झडपीच्या शाळेत विद्यार्थ्याला दिलं जाईल असं मला वाटतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकांची संख्या पण बऱ्याच ठिकाणी कमी झालेली आहे, जेणेकरून शासन असं सांगतं की शिक्षक जास्त येतं, जेवढी आवश्यकता त्याच्यापेक्षा जास्त येतं. त्याच्यामुळं आता त्याच्यामध्ये पुन्हा चाळणी करण्यासाठी नवीन टीईटी आली. सगळ्या शिक्षकांना काय करावं लागणार आहे, आता 2 वर्षामध्ये टीईटी पात्र व्हावं लागणार. तर ते टीईटी पात्र व्हावं लागणार आहे. पण हे जे मुलं आहेत यांना शिकवायचंय जास्तीत जास्त तुम्हाला गुणाकार भागाकारापर्यंत गणित शिकवायचे 5वी पर्यंत. 5वी ते 8वीचा जो प्रवर्ग असतो त्यांच्यासाठी आपण पाहतो की जे डिग्री होल्डर आहेत त्या शिक्षकांनाच तिथं शिकवायचं असतं. तर टीईटी वगैरे हे ठीक आहे, घ्यायनात का? शिक्षकांचं पण किती ज्ञान आहे किंवा त्याच्यामध्ये जर काही घपले झाले असले पाठीमागं भारतांमध्ये काही, ते जर तुम्हाला शोधून काढायचे असले तर ते ठीक आहे. पण ते शोधून काढण्यामध्ये त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. ते शिक्षक 10-10 वर्षापासून कामं करतात. म्हणजे इतक्या दिवस काय सरकार झोपलं नव्हतं ना, त्यांना या गोष्टी माहित होत्या. आता अचानक हे केल्यामुळं एकतर काय झालं, पाठीमागं 3-4 महिन्यापूर्वी अचानक बदल्या झाल्या. त्याच्यामुळं हे जे शैक्षणिक वर्ष आहे या वर्षाच्या मध्येच काय झालं, सगळे लिंक तुटून गेली. नवीन शिक्षक आले. आता तुमचे जे समजा आता आपले राठोड सर आले तर त्यांना लिंक बसायला सुरुवातीला 1-1.5 महिना गेला होता. 1-1.5 महिना गेला होता. त्याच्यामध्ये तोटा झाला. आणि त्याच्या अगोदर आपण एक न्यूज मी पाहिली होती की उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि तिथून ते झाले होते मुख्यमंत्री. पण त्यांची मुलगी होती 10वीला. तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी बंगला पण चेंज नव्हता केला. ते त्यांच्या तोंडाने बोललेले आहेत. ती क्लिप आणखी पण असं युट्यूबला. मग आपले जे गरिबांचे विद्यार्थी आहेत, गरिबांचे मुलं आहेत, त्यांचा डायरेक्ट शिक्षकच बदलणं अचानक
वर्ष न संपता तुम्ही या गोष्टी कधी करायला पाहिजे, सुट्ट्याच्या पिरियड मध्ये. बरोबर आहे ना. बदलल्याच्या नंतर ते लिंक तुटी हा पण त्यांनी विचार केला नाही एक शासन म्हणून, आणि तो चुकीचा निर्णय होता माझ्या मते. दुसरी गोष्ट, आता हे जे डीएड आहे आता याच्यामध्ये जवळपास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर 80-90% पर्यंत जाईना ते. काही काही ठिकाणी 95% पर्यंत शिक्षक त्या टीईटी मध्ये फेल झालेत. कारण त्यांना काय 7% काहीतरी मार्काचं लिमिट आहे ना, तिथपर्यंत ते जाऊ शकले नाहीत. 60 मार्क असं काहीतरी आहे. तिथपर्यंत ते जाऊ शकले नाहीत. आता तेच शिक्षक जर सगळे स्वतःचा अभ्यास करायला लागले तर ह्या ग्रामीण भागातल्या गरीब लोकांच्या मुलांचं काय होईल? नुकसान होणार ना. का होणार? ज्यावेळेस शिक्षक डीएडला एखाद्या म्हणजे विद्यार्थ्याचा 12वी नंतर 12वी सायन्स नंतर डीएडला नंबर लागतो. डीएड झाल्याच्या नंतर माझा असं मत आहे टीईटीची आवश्यकता नाही. ते जो होणारा शिक्षक आहे ते अजिबात गरज नाही. कारण काय होतं माहिती का, त्याला ज्यावेळेस अभ्यास करायचा टीईटीचा अभ्यास करता करता त्याचा बराच कार्यकाळ त्याच्यात जातो आणि त्याला त्याच्यात अपयश येतं. अपयश न आल्याच्या नंतर त्याचं वय वाढत जातं, खचून वय वाढत गेल्याच्या नंतर तो खचून जातो. आता माझेच 1-2 मित्राचे मुलं येतं की त्यांनी डीएड केलं. डीएड केल्याच्या नंतर ते टीईटीला पास नाही झाले. ते एकदा एक्झाम देऊन बघितली, 2दा देऊन दिली, 3दा दिली, त्याच्यात ते एक होत गेले. आणि आज ते मुलं त्या टीईटीचा अभ्यास करत हार्ड असल्यामुळं त्यांनी हा टीईटीचा विषय सोडून दिला आणि कुठेतरी आपला वेगळा व्यवसाय त्यांनी बँकेचं लोन म्हणा, काही म्हणा, पाहुणे रावळ्याकडून पैसे आणून व्याजाने म्हणा, त्यांनी असा एक वेगळा म्हणजे कुक्कुटपालन म्हणा किंवा शेळीपालन म्हणा असा व्यवसाय सुरू केला. म्हणजे टीईटीमुळं त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं. आणि डीएड केल्याच्या नंतर मला तर असं वाटतं बघा गरजच नाही टीईटीची. म्हणजे याच्यामधून काय होतं की एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक सतर्क नागरिक म्हणून आमच्या सारख्यांना एक प्रश्न पडतो की हे मुद्दामच बंद पाडायचंय का? आणि ह्या शाळा बंद. आता याच्यामध्ये काय होतं की छोटे छोटे जे लोक असतात म्हणजे जास्त नाही पण जे ज्यांना काहीतरी बिझनेस करायचा असतो असे बरेच लोक ह्या शाळा खोलण्याकडे वळलेत. कारण सोपा मार्ग येतो, त्याच्यामध्ये जास्त अडचणीची काही कामं नाही. तर शाळा खोलली, ऍडमिशन येतात, शाळा जर चालली तर तो त्यांच्यासाठी एक बिझनेस बनतो. आणि त्या बिझनेस मध्ये काय होतं की हे जे कपडे येतात हे सगळे ड्रेस आपण सरकारने दिलेले आहेत की इथपासून सुरुवात होते. त्यांचे पुस्तकं वेगळे असतात, त्यांच्या क्वालिटी वेगळ्या असतात, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. ते खूप खर्चिक होऊन जातं. जसं मी सांगितलं तसं 50,000पेक्षा. आणि ह्या जर शाळा एकदा बंद झाल्या की ती लाखापर्यंत कधी जाईल सांगता येणार नाही. त्याचा एकंदरीत परिणाम शेवटी असा होईल ह्या सगळ्या गोष्टींचा की काही जे लोक आहेत जे आताही ज्यांचे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये आहेत ते सुद्धा पाठवू शकणार नाहीत. किंवा माणसाच्या जीवनामध्ये अनपेक्षित काही पण गोष्टी होतात. काल जसं अजितदादांचं कोणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विचारही केला नसेल की मला पहिल्यांदा कानावर बातमी पडली त्यावेळेस मी म्हणलं काही पण बोलत जाऊ नका सगळं. बरोबर आहे ना. अशी अचानक बातमी घडली. असं समजा एखादा चांगला परिवार आहे, तो एक माणूस कमवतोय आणि ठीकठाक त्याच्या मुलात एखादा माणूस आहे जसं अजितदादाचं काल प्रकरण झालं, 2 मिनिटांमध्ये काय होईल ते भविष्यातलं सांगता येत नाही. पण एखादा व्यक्ती आहे, समजा माझ्यासारखा व्यक्ती आहे, माझ्या भरोश्यावर सगळी फॅमिली चालते किंवा त्याचं जो इन्कम सोर्स आहे तो मी क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे माझे मुलं वगैरे शिकत असतात. अचानक जर माझंच काही झालं तर आता जरी चांगली परिस्थिती असली तरी भविष्यामध्ये आपले मुलं वंचित होऊ शकतात शिक्षणापासून. हे पण होऊ शकतं ना 100%. त्यामुळे ह्या ज्या सरकारी शाळा आहेत ह्या चालू असणं आवश्यक आहे. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की ज्या महिला विधवा झालेल्या आहेत त्यांच्यावर अवघड कंडिशन येते आणि त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये पुढे प्रॉब्लेम येतातच. पहिलं पण काय होतं की भविष्यामध्ये आपण आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पाहतो. आपला देश त्याला एक नव्हता. सुरुवातीला कसं होतं की इंग्रजांच्या पासून आपण स्वतंत्र झालो, हळूहळू या गोष्टी सगळ्या डेव्हलप केल्या. पंडित नेहरू सारखे आपलं पंतप्रधान लाभले ते आपलं भाग्यच म्हणावं लागलं. कारण या सगळ्या गोष्टी ग्राउंडवर यायला लागल्या. फक्त राजकारण त्या काळामध्ये झालं नाही. आता अलीकडच्या काळामध्ये फक्त राजकारणाचा विचार केला जातो. आणि राजकारणामध्ये पण हे जे आपला 2,000 कोणाला तरी येणं अचानक अकाउंटवर, ह्या गोष्टी ज्या येतात ह्या गोष्टीमुळे काय होतं की खूप मोठा पैसा सरकारचा तिकडे खर्च होतो. आणि इकडे मग काय होतं, शिक्षक कमी पडणार, मग त्या पालकांना वाटणार शाळेमध्ये शिकवलं जात नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय होणार, शिकवलं जात नाही असं कळल्याच्या नंतर पालक काय करणार, त्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकणार. एक छोटासा ग्रुप आहे की पाठीमागे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या योजनेचा तुम्ही पाहिलं, त्या शाळांच्या मुलांना वगैरे ज्या मुलांना त्याच्यामध्ये काम करायला संधी भेटली होती त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे
त्यामध्ये काम केलं बऱ्याच मुलांनी, हम्म. जे की माझे मित्र आहेत, तुम्हाला माहिती आहे. आम्ही दुसरी गोष्ट अशी चालू केली की या शाळा मुळातूनच या सगळ्या गोष्टी समाजासमोर आणायच्या आणि समाजाला समजावून सांगायचं. कारण आम्ही आता ऍक्च्युअली तिथं आल्याच्या नंतर पाहिले की मिस्टेक कुठं होते. आता तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाहीत, पण ते आम्हाला करायला अडचण नाही. हम्म. कारण एक जर विचार केला तर याच्यामध्ये मला एक गोष्ट दिसली की 10,000 पगारावर काम करायला मुलं तयार येतं. त्यासाठी आंदोलनं झाले, सगळं झालं. किती? 10,000 रुपये पगारावर. पण त्यांचीच मुलं भविष्यात ज्यावेळेस शाळेत जाणार आहेत, त्यांचीच मुलं ज्यावेळेस भविष्यात शाळेत जाणार आहेत त्यावेळेस 50,000 रुपये वर्षाला एका मुलाला खर्च येतोय. आता सरासरी आपण पाहिलं तर कोणाला 2 मुलं असतात, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचा 1 लाख रुपये खर्च येणार आहे. हम्म. हे मुलं एकीकडे पगार मागतात 10,000, ते पण त्यांना सुट्ट्यामध्ये नसते. ते 10 महिन्याचा पगार भेटेल 1 लाख रुपये, आणि तेवढा सगळा त्यांची कमाई ती त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होणार आहे. म्हणजे या 2 बाजू जर पाहिल्या आपण, याचा कुठं मेळ बसत नाही. म्हणजे समाजामध्ये गरिबी खूप मोठ्या प्रमाणावर, याचा अर्थ बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि खर्च वाढत चाललाय. याच्यामध्ये ह्या संकटातून देशाला बाहेर काढण्याची गरज आहे, पण तसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. एक शिक्षक म्हणून एक आदर्श व्यवस्था काय करायला पाहिजे सरकारने, असं तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत जेणेकरून ह्या शाळा वाचताना आणि या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालताना? पहिली गोष्ट, युवा प्रशिक्षण ज्यावेळेस जाहिरात सुटली आणि तुमची निवड झाली, त्याच्यामध्ये शासनाने हे कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे होती. की ज्यावेळेस मी बघितलंय बऱ्याच शाळेवर युवा प्रशिक्षण काम करत असताना अतिशय हा तर काळ समजा त्यांना काम शिकण्याचा होता, हो, तरी पण त्यांनी काम केलं काही खूप ठिकाणी. चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यांना कायमस्वरूपी जर ठेवलं असतं तर अगदी एक माणूस तुम्हाला चांगलं झालं असतं. जेणेकरून हे जे क्लेरिकल काम आहे, जे तुम्ही जे सांगितलं आम्हाला अगोदर बाकीचे online ऑनलाईनचे कामं होती, ते ऑनलाईनचे कामं आम्ही करता तुमची आम्हाला साथ चांगली होती आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचा बी सगळ्या गोष्टीचा विकास झाला असता, कुठल्या गोष्टीत अडचण नसती आली. त्याच्यामुळे शासनाने हे युवा प्रशिक्षण योजना ही बंद नव्हती करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नाही, ते त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की योजना बंद नको व्हायला. हो, हे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ही योजना होती, एकीकडे राहिली योजना आणि दुसरीकडे राहिला रोजगार. योजना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण द्यायचं होतं. प्रशिक्षण दिल्याच्या नंतर त्यांना रोजगार द्यायचा. आता ही योजना जर चालू ठेवायची जर म्हटलं आपण, त्याच्यानंतर आज समजा एका मुलाने एका शाळेवर त्या योजनेअंतर्गत काम केलं किंवा प्रशिक्षण घेतलं, तो पुढं घेईल, पुढं दुसरा घेईल, त्याच्यानंतर तिसरा घेईल, त्याच्यानंतर चौथा घेईल. 11 महिन्यांनी 5 वर्षात समजा 5 जण तयार झाले, पण त्यांना जॉब कुठं देणार आहे, त्यांना रोजगार कुठं देणार आहे? त्या प्रशिक्षणाचा उपयोग काय? म्हणजे ते प्रशिक्षण म्हणजे फक्त वेळ काढूपणा किंवा कुठंतरी आपला मताचा फायदा होईल आणि त्याच्यामध्ये हा गव्हर्नमेंटच्या टॅक्सचा पैसा खर्च होतो. बऱ्याच ठिकाणी जरी प्रशिक्षणार्थ्यांनी चांगलं काम केलं, कारण त्या काळात तुम्ही मला पाहिलं असेल की प्रत्येक शाळेवरच्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आम्ही कामं जे करण्यासारखे, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तेवढ्यांना कामं करायला लावले. पण बरेच असे पण आहेत की त्यांची शाळांची गाठ पण नसेल, मग म्हणजे तो पण एकीकडे तोटा होऊ शकतो. प्रशिक्षण आहे तोपर्यंत ठीक आहे, कारण तिथं प्रशिक्षण द्यायला व्यक्तीच नसेल तर तो दिवसभर बसून तिथं काय करणार आहे? बरोबर आहे ना. त्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं ना, त्याला शिकवायचं नव्हतं, तो शिक्षक म्हणून तिथं गेलाच नव्हता. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना सोसायटीमध्ये काय झालं की वाटलं की हा तिथं शिक्षक म्हणून गेलाय, पण तो ऍक्च्युअली तशी गोष्ट नव्हती. आता त्यांना भविष्यात जर रोजगार द्यायचा म्हटलं तर शाळेमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत, समजा बाकीच्या विभागाचा आपण ग्रामपंचायत विभाग असेल किंवा आरोग्य विभाग थोडंसं लांब ठेवू, पण तुम्ही शाळेशी संबंधित असल्यामुळे मला विचार आहे की त्यांना शाळेमध्ये तुम्ही रोजगार कसा देऊ शकतात का, किंवा त्यांची तिथं आवश्यकता आहे का? आहे ना, आवश्यकता आहे ना त्यांची. कारण का त्यांना जर प्रशिक्षण तर पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना जर आमचे जर ऑनलाईन काम हे कंटिन्यू चालूच राहणार आहे. जसं BLOचे काम आहे, पुन्हा BLOचे काम आहेत. आता जनगणना आली, जनगणनेचं एक मला विचारायचं होतं की ह्याची सिस्टम खराब झालाय शाळांचा. जनगणनेचं ओझं पण शिक्षकांच्या खांद्यावर असतं. आहे ना. तर जनगणना 2011 झालेली, आपली आणखी पब्लिश नाही 2021. आता 2026 चालू आहे. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना एका देशासमोर. आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. 2026-27 मध्ये आता जनगणना तर हे कशामुळे झालं असेल तर मला एक माझा व्ह्यू पॉईंट असा येतो की शिक्षकांची संख्या ऑलरेडी कमी आहे तिथं, तर तुमची जनगणना वगैरे या गोष्टीचे सगळे काम ऍडजस्ट होत नाही जातं. मग आता त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने असा एक निर्णय घ्यावा की जे युवा प्रशिक्षक आहेत यांच्यासाठी रोजगार म्हणून आता हे 2026-27 मध्ये जे जनगणना होणार आहे, ते जर युवा प्रशिक्षणाला हे काम दिलं तर अगदी चांगलं काम आहे ना ते. रोजगार म्हणून ते काम करू शकते. BLOचं काम आहे,
हा? आणि त्याच्यामध्ये दुसरी एक फायदा काय होईल की अलीकडे जे आता खोटे मतदार वगैरे अशा गोष्टी हो. समोर यायला लागल्यात, गावातला आणि व्यक्ती जर ते काम हो, पाहत असेल आणि तर स्थानिक त्या गोष्टी होणार नाहीत. डबल जे नाव आलेले आहेत पुढे एक अर्धा आता ते आपल्या ग्रामीण भागात थोडं प्रमाण कमी, पण मोठमोठ्या शहरामध्ये डबल आहेत मतदार, हा. असं म्हणजे तर त्या जाणवतं. स्थानिक लोकांचा फायदा होऊ शकतो आणि तिथं. तुमच्यासारखे त्या गावामध्ये राहणारे बीएलओचं काम करणारे तुमच्या लगेच लक्षात येतं की बा हा माणूस या मतदार यादीमध्ये डबल आहे बाबा. मग त्याला आपण विचारतो बाबा हे तुझं डबल नाव आहे, हे तो योग्य नाही वाटत, त्याच्यामुळे आपण त्याच्या संघ बीएलओ म्हणून करता येते. त्याच्यातून तुम्हाला शासन रोजगार देईल. जनगणनेचं काम आहे, जनगणनेच्या कामामध्ये तुम्हाला रोजगार मिळेल. बाकी इतर कामं इथं इतर कामामध्ये तुम्हाला शासनाला रोजगार देता येईल. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट झाली होती की 2009 मध्ये इकडे बघायचं, 2009 मध्ये एक कायदा आला होता सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत. सर्वांना शिक्षणाचा राईट टू एज्युकेशन म्हणतो त्याला आपण, शिक्षणाचा अधिकार. आता शिक्षणाचा अधिकार जर सर्वांना द्यायचं म्हटलं तर आज हे आपण पाहतो की काही ठिकाणी खेडेगावामध्ये, आपल्या गावामध्ये नाही तशी गोष्ट, पण आजूबाजूला ज्यावेळेस मी फिरतो, ज्यावेळेस शाळांना भेटी देतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की काही मुलं आजही शाळेपर्यंत येत नाहीत. जसं की हे दिहाडी कामगार आपण म्हणतो, एका ठिकाणी काही दिवस काम करायचं, दुसरीकडे जायचं, किंवा कारखान्यावर जाणारे मुलं, तिथं साखर शाळांची सोय असते पण जात नाहीत मुलं तिथं शाळेमध्ये. की इकडं उलट गव्हर्नमेंटने लक्ष देण्याऐवजी ते आहे तेच शाळा खराब व्हायला लागल्यात. बरोबर आहे. म्हणजे याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी वाईट होईल असं माझं तरी मत आहे. आणि त्यामुळं आम्ही या मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्या दृष्टीमधूनच 23 फेब्रुवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय, म्हणजे आंदोलनाचं आमचं ब्रीदवाक्यचे आहे, जर मराठी शाळा वाचली नाही तर मराठी भाषा वाचणार नाही, आणि जर मराठी भाषा वाचणार नाही तर आपली संस्कृतीही वाचणार नाही. आणि दुसऱ्याच्या उष्ण्या भाषेचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन आपण कितीही चाललो तरी आपला बौद्धिक विकास होणार नाही. या सर्व गोष्टी टाळण्यात याव्यात. त्यासाठी आम्ही सरकारला या गोष्टींवर बोलण्यासाठी येणार आहोत.